नमस्कार, मी एकता लाईफ ऑफ मॉम चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत मलईदार सोया चंक्स मसाला। ही रेसिपी तुम्ही एकदा करून पाहिलीत की पुन्हा पुन्हा नक्की कराल। कांदा आणि काजूच्या रिच अशा ग्रेव्हीमुळे ही भाजी इतकी अप्रतिम लागते की घरातील सर्वजण बोटं चाटत राहतील। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आजची ही रेसिपी मी माझ्या वहिनींकडून शिकले। त्यांची बनवण्याची स्टाईल थोडी वेगळी होती आणि चव अप्रतिम सुंदर, आणि म्हणून तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। इथे मी सोया चंक्स घेतले आणि आता ते गरम पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं असेच भिजत ठेवणार आहे। तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणाऱ्या वाटणाची तयारी करू। इथे मी 7 ते 8 काजू घेतलेले आहेत आणि 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत। कांदे मी असेच मोठे मोठे रफली चॉप करून घेणार आहे आणि आता हे आपण तेलामध्ये शिजवून घेणार आहोत। हे बघा, असे मी मोठे मोठेच कापून घेतले आणि कढईमध्ये 2 चम्मच तेल गरम होण्यासाठी ठेवलं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कांदा आणि काजू घालून परतून घेतलं। आता हा कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। हा पहा, असा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घेतला। आता गॅस बंद करू आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देऊ। हे थंड होते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ। इथे मी 2 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 छोटा आल्याचा तुकडा घेतलाय। हे मी मिक्सरला पाणी न घालता असंच ओबडधोबड वाटून घेणार आहे। हे पहा, हे अशा प्रकारे। आता आपण जे भिजत ठेवलेले सोयाबीन आहेत ते 2 ते 3 पाण्यामधून स्वच्छ धुवून घेऊया। आपण तळून घेतलेला कांदा इथे थंड झालेला आहे। मी ते सर्व कांदा आणि काजू मिक्सरला काढून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं दही घातलं आणि आता हे मी मिक्सरला त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे। ही पहा, अशा प्रकारे। चला तर आपण आता भाजी करायला सुरुवात करूया। इथे सर्वात आधी मी कढईमध्ये 1 चम्मच तेल घेतलं, कारण आपण कांदा ऑलरेडी तेलात शिजवूनच घेतलेला होता, म्हणून मी इथे 1 चम्मच तेल घेतलं आणि आता त्यामध्ये आला, लसूण आणि कांद्याची जी आपण पेस्ट केली होती ती फोडणीसाठी दिली। हे छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण हे वाटण घालून घेऊया आणि छान तेल सुटेपर्यंत हे परतून घेऊया। कांदा ऑलरेडी शिजलेला आहे त्यामुळे हे पटकन असं शिजून होतं, परतून होतं आणि पटकन तेलही सुटतो। 3-4 मिनिटं मी शिजवल्यानंतर हे पहा, कडेला असं छान तेल सुटलेलं आहे। आता आपण यामध्ये सर्व पावडर मसाले घालूया। सर्वात आधी थोडीशी हळद, त्यानंतर इथे लाल तिखट आणि घरातला घरगुती गरम मसाला, हे सर्व घालून मी छान परतून घेतलं, त्याला मिक्स करून घेतलं। आता आपण इथे सोया चंक्स घालून घेऊ आणि छान मिक्स करून घेऊ। मी इथे थोडंसं पाणी घालून घेते। आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी ज्याप्रमाणे हवी आहे त्याप्रमाणे आपण पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतो। ही भाजी इतकी रिच आणि टेस्टी होते की अगदी चिकनलाही टक्कर देईल। चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊ आणि याची छान वाफ काढून घेऊ। अगदी 5 ते 6 मिनिटानंतर हे पहा, भाजीवर असं तेलाचा तवंग सुटायला लागलाय। हे असं तेल सुटायला लागलं की आपण कोथिंबीर घालून घेऊया। वा, काय सुगंध इथे दरवळलाय। ही भाजी आपली तयार आहे। आपण चपातीसोबत, फुलक्यांसोबत, भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकतो। ट्राय करून नक्की पहा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।